झी 24 तास एक पाऊल पुढे. आजचा दिवस माझा असं म्हणत अभिनेत्री अश्विनी भावे बऱ्याच कालावधीनंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावरती आपल्या सगळ्यांना भेटायला येते. खरं तर आजचा दिवस त्यांचा नाही आहे, आजचा दिवस आपल्या सगळ्यांचा आहे. आजचा दिवस खरं तर आमचा आहे, कारण तुम्ही इतक्या वर्षांनंतर सर्व प्रेक्षकांशी गप्पा मारणार आहात आणि बऱ्याच वर्षांनंतर पुन्हा एकदा मोठ्या स्क्रीनवर आम्हाला तुम्हाला बघायला मिळणार आहे. झी 24 तासमध्ये तुमचं स्वागत. थँक्यू सो मच. मी पण खूप एक्सायटेड आहे. बऱ्याच वर्षानंतर प्रेक्षकांच्या भेटीला येते, त्याच्यामुळे अजून त्यांचं माझ्यावर प्रेम आहे का हे मला पाहता येईल. निश्चितच आहे. आणि त्यामुळेच तुमचा जो येणारा चित्रपट आहे आजचा दिवस माझा, यामध्ये अश्विनी काय करताना दिसणार आहे? अश्विनी कोल्हापुरी ढंगातलं बोलताना दिसणार आहे तुम्हाला. आणि खूप प्रचंड, म्हणजे कदाचित एवढी मोठी भूमिका नाहीये, पण तरी सुद्धा अत्यंत गरजेचं असं कॅरेक्टर आहे चित्रपटातलं आणि त्याला एक वेगळा रंग आहे. प्रशांत दळवीनी लिहिलेलं आहे ते, आणि प्रशांतचं रायटिंग मला नेहमीच आवडतं. कदाचित प्रशांत दळवीनीच लिहिलेली होती आणि अत्यंत समजून तो कॅरेक्टर्स लिहितो, आणि तशीच ही सुद्धा कॅरेक्टर आहे. आणि कदाचितचा बद्दल सांगायचं झालं तर कदाचित मध्ये माझी फार डॉमिनेटिंग कॅरेक्टर होती आणि सचिन खेडेकरांची अत्यंत समजूतदार पती अशी कॅरेक्टर होती. ती भूमिका एकदम रिव्हर्स झालेली आहे ह्या वेळेला. सचिन हा सीएम आहे, अत्यंत करारी आणि स्वतःचं म्हणणं खरं करणारा आणि विचारी अशी त्याची भूमिका आहे. आणि त्याला अगदी सपोर्टिव्ह, मनात नवऱ्याच्या कुठल्या वेळेला काय चाललंय हे अगदी नकळत जाणून घेणारी, जिथे माया तिथे माया, जिथे जरब हवी तिथे जरब, अशी तिची भूमिका आहे. आणि तिचा स्वतःच्या पतीवर आणि त्याच्या विचारांवर, त्याच्या निर्णयावर संपूर्ण निष्ठा असलेली अशी ही कॅरेक्टर आहे. तुमच्यासारख्या सगळ्या सोहरांच्या हट्टापायी महाराष्ट्राचे किती मुख्यमंत्री गोत्यात आले माहिती आहे ना? मिसेस सीएम सीएमच्या आधी तयार असायला पाहिजे, हा प्रोटोकॉलच की. मला काम करताना खूप मजा आली. एकतर सगळा सेटअप कदाचितचाच होता. माझाच दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, सचिन खेडेकर हा माझा को आर्टिस्ट त्यातला. आचारसंहिता लागू होण्याच्या आदल्या दिवशी सत्ताधारी, विरोधक सगळ्यांच्या फायलींवर भराभर सह्या होतात. तेव्हा पात्रतेचे निकष कुठे जातात? प्रतिमुख्यमंत्री बनू पाहणाऱ्या राज्यपालांनाच केंद्रानं बदलावं. उमली वातावरण होतं म्हणजे त्या ठिकाणी, असं तुम्हाला म्हणायचंय. मग आणखी एक विचार असं वाटतं की सचिन आहेत यामध्ये बऱ्याच वर्षांपूर्वी, म्हणजे कदाचितच्या आधी सुद्धा ज्यावेळेला फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपण कार्यरत होतात त्यावेळेचं प्रोडक्शन आणि आताचं प्रोडक्शन यामध्ये काही फरक जाणवून येतो का? टेक्निकली आपण आता म्हणजे मराठी सिनेमा जो आहे काट टाकून पुढे येतोय. बरोबर, ॲब्सोल्युटली. एकतर विषय वेगवेगळे येत आहेत. आत्ताच मी रिसेंटली बालक पालक पाहायला, मला वाटतं की एका किंवा अगदी वळूपासून जरी आपण घेतलं तर खूप गाबरीचा पाऊस एक वेगळा चित्रपट होता, वळू. आणि मी जनरली प्रयत्न करते की सगळे चांगले चित्रपट मी पाहीन, आणि आय थिंक की लोक जरा हिंमत दाखवत आहेत वेगळे चित्रपट करण्याची, कारण पुन्हा एकदा मराठी ऑडियन्स चित्रपटाकडे जास्त वळायला लागला होता. मधल्या काळात वी हॅड कम्प्लिटली लॉस्ट आवर ओन ऑडियन्स. तर तो म्हणजे अजूनही तरी सुद्धा निर्मात्याची झटापटच होती असं मला वाटतं, की कारण मराठीचे बजेट्स वाढले आहेत आणि ॲडव्हर्टायझिंगची बजेट्स वाढले आहेत, पण तरी त्याच्या 50 पटीनं हिंदी चित्रपटाची बजेट्स वाढलेत. त्याच्यामुळे दे कम अँड दे लिटरली क्रश अस. म्हणजे मराठी चित्रपट निर्माता घाबरून असतो, अरे बापरे आता हिंदी चित्रपट आला तर आम्हाला थिएटर्स मिळतील की नाही. म्हणजे अजूनही निर्माता त्याच कारणाकरता भांडतोय असंही मला वाटतं काही बाबतीत. पण जनरली टेक्निकॅलिटीमध्ये मराठी चित्रपट फारच पुढे गेलेला आहे आता. म्हणजे आपण बालगंधर्व सारखा चित्रपट पाहिला, जोगवा सारखा फार अप्रतिम चित्रपट ज्याच्यात सगळीच मूल्य फार चांगल्या पद्धतीने आली होती. आणि मराठी चित्रपट आता इंटरनॅशनल ह्याच्यामध्ये पण जातोय, ही फारच छान गोष्ट आहे. त्यांना म्हणजे त्याच्या कॉन्टेंटला जे महत्त्व मिळायला पाहिजे ते हळूहळू मिळायला लागलंय. तरी पण आपण पुरे पडत नाही आहोत. अजूनही मराठीचा प्रेक्षक मराठी चित्रपटगृहामध्ये कसा येईल हा प्रश्न अजून आपल्याला सुटलेला नाही. बरं, मग अश्विनी, हा जो लूक आपण यावेळेला पाहतोय आजचा दिवस माझ्यासाठी जो करण्यात आलेला आहे तुमचा, खरं तर इतक्या मॉडर्न विचारांच्या तुम्ही आहात, मात्र लूक काहीतरी वेगळं सांगतोय, वेगळा मेसेज पोहोचवण्याचा प्रयत्न यामध्ये अश्विनी करते? नाही, मेसेज पोचवण्याचं काम दिग्दर्शक, लेखक आणि सचिन खेडेकर
हे तिघं करतायत. मी एक वेगळ्या लुकमध्ये नक्की येते, जी मी आतापर्यंत म्हणजे मलाच करताना खूप मजा आली. थोडासा या कॅरेक्टरला कोल्हापुरी ढंग आहे आणि ती पूर्ण कोल्हापुरी पण नाहीये, कारण ती बरेच वर्ष नवरा पॉलिटिक्समध्ये असल्या कारणाने मुंबईत राहिलेली. पण तुम्ही जरा अशा एखाद्या व्यक्तीशी जर तुम्ही 2 मिनिटं बोललात तर ती कोल्हापूरमधनं आले इतपत कळेल, इतपतच आम्हाला तो टोन ठेवायचा होता. आणि इट वॉज अ फाईन लाईन, म्हणजे फार लाऊडही करायचं नव्हतं. सो तसा तो ढंग पकडण्याचा मी प्रयत्न केला. म्हणजे एखादं वाक्य म्हणू का कारण मलाच ते खूप मजा वाटलं. नक्कीच आमच्या प्रेक्षकांनाही आवडेल आणि ते ऐकायला. अहो तिथल्या तिथं सॉरी म्हणायचं मोकळवायचं. उगीच आपलं रात्रभर हे अपराधीपणाचं ओझं कशाला व्हायचं. महाराष्ट्र असं इतकं खरंच सुंदर. किंवा एक त्याच्यामध्ये वाक्य होतं, मला तर तुमचं धोरणच नाही कळत. इतकी दिल्ली जिंकून आलात तरी चेहऱ्यावरचं सुतक काही सुटत नाही. हे न आणि नच जे एक बॅलन्स गणित असतं ना, ते त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे ते साडी, डोक्यावरनं पदर, नाकात चमकी, मोठं कुंकू. सो यात मागची कदाचित फार शहरी होती आणि फार अल्ट्रा पॉलिश्ड अशी कॅरेक्टर होती. सो ही करताना मला वेगळेपणा जाणवला आणि डबिंगमध्ये पण मला खूप काळजी घ्यायला लागली. आणि आय कम्प्लिटली ट्रस्ट चंद्रकांत कुलकर्णी ॲज अ डिरेक्टर. मिसेस सीएम न सीएमच्या आधी तयार असाय पाहिजे, हा प्रोटोकॉलच की. नथिंग इज इम्पॉसिबल फॉर अस IAS गाईज. आपण ना प्रॅक्टिकली या देशाचे राज्यकर्ते आहोत. तुमच्यासारख्या सगळ्या सोहरांच्या हट्टापायी महाराष्ट्राचे किती मुख्यमंत्री गोत्यात आले माहिती आहे ना. बरं, चंदूचे प्रत्येक चित्रपट जे असतात प्रत्येकालाच बघायला आवडतात. आपल्या मराठी प्रेक्षकांना यावेळेला चंद्रकांतनं नवीन काय देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आजचा दिवस माझा मंत्रालय आपल्याला त्यातून दिसून येत आहे. CM आहे, CMची पत्नी आहे. काय स्टोरी लाईन असणार आहे, थोडक्यात सांगू शकाल? जरूर. एका दिवसाचा खेळ आहे तो सगळा. एक वन ड्रामॅटिक डे एका स्टेट्समनच्या किंवा CMच्या आयुष्यातला एक अत्यंत घटनांनी भरलेला असा महत्त्वपूर्ण दिवस, ज्या दिवशी तो काहीतरी वेगळं करण्याचा निर्णय घेतो, असा तो संबंध चित्रपट आहे. आणि अगदी सगळं म्हणजे सिंहासन सारखा किंवा सरकारनामासारखा अगदी पॉलिटिकल चित्रपट नाहीये, पण तरी सुद्धा पॉलिटिक्स उलगडून सांगणारा आणि त्यातनं मनाच्या वेगवेगळ्या छटा दाखवणारा असा हा चित्रपट आहे. लोकांना नक्की आवडेल. तुमचा साहेब का स्वतःला बादशाह वगैरे समजतो का? आपल्यामध्ये आणि प्रतापरावांमध्ये मुद्दामून आग लावण्याचा प्रयत्न करतात रहमतपूरकर. आजवर जर आम्हाला आमच्या बुद्धीनं कारभार करू दिला असता. शंका तुमच्या बुद्धीबद्दल नाही, तिच्या वापराबद्दल आहे. अश्विनी, आजचा दिवस माझा, खरं तर चंद्रकांत कुलकर्णीचं दिग्दर्शन त्याला लाभलेलं आहे. प्रत्येक वेळेला एक वेगळा विषय तो हाताळत असतो आणि वेगळ्या तऱ्हेनं तो दिग्दर्शित करत असतो. पोस्टर आपण यावेळेला पाहतोय. एक महत्त्वपूर्ण भूमिका सचिन या ठिकाणी करतायत मुख्यमंत्र्याची. मंत्रालय आपल्याला पोस्टरमध्ये दिसून येत आहे आणि खंबीरपणे पाठीशी तुम्ही उभ्या आहात या ठिकाणी. तर प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, असं काहीचं कॅरेक्टर आहे? येस, काहीच तसंच म्हणायला हरकत नाही. सचिन CMची भूमिका निभावतोय आणि अत्यंत अडचणीच्या क्षणी ही अत्यंत सढळपणे त्याला जी मदत हवी आहे ती देऊ करते. आणि त्या दोघांमध्ये एक अनसेड असं रिलेशन आहे, एक कॉन्फिडन्स आहे त्याला तिच्यामध्ये की मी अडचणीत आलो तर तिच्या परवानगीशिवाय मी एखादी गोष्ट केली तरी ती समजून घेईल आणि तिचा पाठिंबाच असेल. आणि तसा एक प्रसंग त्या चित्रपटामध्ये आहे. झी 24 तास, एक पाऊल पुढे.